नमस्कार. जनावरांना जीवाणूजन्य आजार होत असतात. जीवाणूजन्य आजाराचा उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिजैविक, ज्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणतो, ते वापरल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे आजार घडवत असतात आणि काही आजार प्राणघातक सुद्धा ठरू शकतात. दुधाळ जनावरांमध्ये काजदाहासारखे आजार या जीवाणूंमुळे होत असतात आणि म्हणून या जीवाणूजन्य आजारांचा उपचार करण्यासाठी प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक देत असताना जर आपण योग्य प्रतिजैविक दिलं नाही तर त्या प्रतिजैविकासाठी बॅक्टेरियामध्ये प्रतिरोध निर्माण होतो. त्याला आपण अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स असंही म्हणतो. आणि एकदा का हा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स बॅक्टेरियामध्ये तयार झाला की ते बॅक्टेरिया कुठल्याही अँटीबायोटिक्सला जुमानत नाहीत आणि अशा पद्धतीचे बॅक्टेरिया फार मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असतात. नुकताच या ठिकाणी दिल्ली सुपरबग म्हणून एक अँटीबायोटिक्सला रेझिस्टंट असणारा जीवाणू सापडलेला आहे. अशा जीवाणू जर तयार होत असतील तर निश्चितपणे भविष्यात येणारी महामारी या जीवाणूंमुळे असेल आणि फार मोठ्या प्रमाणावर नुकसान या अशा पद्धतीच्या अँटीबायोटिक रेझिस्टंट जीवाणूंमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा जीवाणूजन्य आजारांवर उपचार करण्यापूर्वी योग्य नमुने डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळा करून ते नमुने प्रयोगशाळेत तपासले पाहिजेत. त्याची अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली पाहिजे. प्रयोगशाळेमध्ये अशा पद्धतीने अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट केल्या जाते आणि या चाचणीमध्ये कुठलं अँटीबायोटिक जास्त प्रभावी आहे आणि कुठलं अँटीबायोटिकचा उपचार त्या आजारावर लागू पडेल याचं निदान केल्या जाते. आणि हे निदान केल्यानंतर जे आवश्यक असेल तेच अँटीबायोटिक जर आपण दिलं तर निश्चितपणे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असते, लवकरात लवकर बरे होतात आणि त्याचप्रमाणे उपचारासाठी येणारा खर्चही कमी येतो. म्हणून पशुपालक मित्रांनो, अँटीबायोटिक्सचा वापर करण्यापूर्वी दक्षता घ्यावी. आपण स्वतः अँटीबायोटिकचा वापर करण्यापेक्षा डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीबायोटिकचा वापर करावा. अँटीबायोटिकच्या मात्रा, ज्याला डोज आपण म्हणतो, हे योग्य प्रमाणात दिल्या गेले पाहिजेत. त्याचप्रमाणे अँटीबायोटिकच्या मात्रा योग्य वेळी दिल्या गेल्या पाहिजेत. अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण केला पाहिजे, अर्धवट सोडू नये. आणि ह्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितपणे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सला आपण आळा घालू शकू आणि भविष्यात येऊ घातलेल्या महामारींपासून आपण दूर राहू. नमस्कार.